तुमची पण भेंडीची भाजी नेहमी चिकट होते का? तर मग अशा पद्धतीने शेंगदाणा भेंडी जरूर ट्राय करा. इतकी चविष्ट होते ना, तुम्ही पुन्हा पुन्हा जरूर करून बघाल. चपातीसोबत खा, भाकरीसोबत खा किंवा नुसती अशी भातासोबत जरी खाली ना, खूपच छान लागते. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि सगळ्यात आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात आधी शेंगदाणे भाजून घ्यायचे. ड्राय रोस्ट करायचं आहे, तेलाचा वगैरे वापर करायचा नाही. अंदाजे पाव कप मी इथे शेंगदाणे घेतलेत. शेंगदाणे आता माझे चांगले भाजून झालेले आहेत, अजिबात जळलेले नाही आहेत, सगळ्या बाजूनी व्यवस्थित भाजून झालेले आहेत. आता हे शेंगदाणे बाजूला काढून घ्यायचे, थंड करून घ्यायचे आणि इथे पाव कप मी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. गॅस बंद केलेला आहे. तव्याच्या उष्णतेवरतीच हे सुकं खोबरं परतवून घ्यायचं आहे. फक्त परतवून घ्यायचं, आपल्याला जास्त काही भाजत वगैरे बसायचं नाहीये. 1 ते 2 मिनिटं हे खोबरं आपण या गरम तव्यावरती परतवून घ्यायचंय. खोबरं सुद्धा बघा व्यवस्थित भाजून झालेलं आहे. हे सुद्धा आता काढून घेऊयात. तर शेंगदाणे आणि खोबरं भाजून एका ताटात मी काढून ठेवलेलं आहे थंड होण्याकरता. तर वाटण्यासाठी जे बाकीचं साहित्य लागणार आहे ते सांगते. 1 चमचा जिरे घेतलेत, एक 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्यात आणि थोडासा कढीपत्ता घेतलाय. त्यानंतर कोथिंबिरीची अशी कवळी देठं घेतलीत 7-8. ही देठं नाही घेतली तरी चालतील, ऑप्शनल आहेत. आणि आल्याचा असा छोटासा तुकडा साल काढून असा बारीक चिरून घेतलाय. आता हे सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचंय. शेंगदाणे आणि खोबरं सगळं व्यवस्थित थंड झालंय बघा. आणि एकदम अशी पावडर नाही करायचे, थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचंय. बघू शकता अशा पद्धतीने हे वाटून घ्यायचंय. तर भाजीसाठी जे वाटण लागणार होतं ते तयार आहे. आता भेंडी भाजून घ्यायची. इथं मी 2 ते 2.5 चमचे अंदाजे तेल घेतलंय. तेल थोडंसं गरम करायचंय आणि तेल गरम झालं ना की यामध्ये चिरलेली भेंडी घालायची. भेंडी बघा मी अशी थोडीशी बारीक चिरून घेतली, एकदम पण बारीक नाही, पण साईज तुम्हाला बघून कळतच असेल. भेंडी चिरायची आधी व्यवस्थित मी धुवून ती ड्राय करून मगच चिरले. अजिबात या भेंडीमध्ये ओलसरपणा नाहीये. आता ही भेंडी आपल्याला याचा चिकटपणा जाईपर्यंत भाजून घ्यायची आहे. यामध्ये अगदी अर्धा चमचा मीठ घालते मी, म्हणजे यातला चिकटपणा पटकन निघून जाईल. आता चमच्याने सगळ्यात आधी मीठ सगळ्या भेंडीला लावून घ्यायचं आणि भेंडी तेलात टाकताना ना तेल अगदी व्यवस्थित तापलेलंच पाहिजे, मगच ती भेंडी पटकन आणि अगदी व्यवस्थित भाजली जाईल. तर बघू शकता मीठ सगळ्या भेंडीला लागलेलं आहे. 1-2 मिनिटं आपण या तेलात असंच परतवून घेऊयात. गॅस माझा इथे एकदम मीडियम आहे, अजिबात मोठा गॅस करायचा नाही, नाहीतर भेंडी आपली करपली जाईल, व्यवस्थित भाजली जाणार नाही. आता सध्या असंच 1-2 मिनिटं तेलात चांगली परतवून घ्यायची. भेंडीचे जे काही तुकडे असतील एकमेकाला चिकटले असतील ना, तर ते परतवता परतवता काढूनच घ्यायचे. अगदी मोकळी मोकळी आणि सुटसुटी ती झाली पाहिजे भेंडी. दोन ते 3 मिनिटं आपण ही तेलात कंटिन्यूस परतवून घेतली भेंडी आणि बघू शकता आधीपेक्षा थोडीशी चिकट झाली. आणि आता काय करायचं, ही भेंडी अशीच तव्यात पसरवून ठेवायची आणि अर्धा ते 1 मिनिट अशीच ठेवायची. गॅस एकदम मीडियम ठेवायचा, अजिबात गॅस मोठा करायचा नाही. आणि अर्धा किंवा 1 मिनिटानंतर पुन्हा थोडीशी परतवायची. हीच स्टेप रिपीट करायचे भेंडीतला पूर्ण चिकटपणा जाईपर्यंत, भेंडी अगदी सुटसुटीत होईपर्यंत. आपल्याला कंटिन्युअस हात चालवायची गरज नाहीये.
तर बघू शकता असंच थोडा थोडा गॅपने परतवत आधीपेक्षा थोडंसं चिकटपणा कमी झालाय. जर तुम्ही भेंडीची भाजी करत असाल ना तर अशाच पद्धतीने भेंडी भाजून घ्या, अजिबात भाजी चिकट होणार नाही. तर बघू शकता आधीपेक्षा आता किती भाजी मोकळी झालेली आहे, अजिबात जे भेंडीचे तुकडे आहेत ते एकमेकांना चिटकत नाहीयेत. आता जे काही चमच्याला आहे ते सुद्धा मी तव्यात पुसून काढून घेते आणि आणखी 1-2 मिनिटं परतवून ही भेंडी काढून घ्यायची. तर भेंडी भाजून तयार आहे, ही काढून घेऊयात. आपला भेंडीच्या भाजीचा मसाला तयार आहे, भेंडी भाजून तयार आहे. आता भाजी करून घेऊयात. जे काही भेंडी भाजल्यानंतर जे काही तव्याला चिकटलं होतं ना, चमच्याने खरडून काढून टाकलंय मी, इझिली निघून जातं. पुन्हा 1 चमचा तेल घेतले. तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये अर्धा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा 1 मिनिटभर यामध्ये परतवून घ्यायचा आहे. कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे. कांदा परतवून झालाय. यामध्ये जे आपण शेंगदाण्याचं वाटण केलं ते घालायचं आणि हे वाटण सुद्धा कांद्यासोबतच आणखी 1 ते 1.5 मिनिटं आपण परतवून घेऊयात. यामध्ये घालायचंय आपल्याला जसं तिखट हवं असेल त्या पद्धतीने लाल तिखट आणि थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ. आता मीठ इथे आता कमीच घालायचंय कारण आपण भेंडी भाजताना सुद्धा त्यामध्ये मीठ घातलं होतं. आता असं मीठ जास्त घातलं तर भाजी खारट होऊ शकते, त्यामुळे मीठ घालताना विचार करूनच घालायचं. आता चटणी, मीठ, हळद आपण या शेंगदाण्याच्या मसाल्यात मिक्स करून घेऊयात. सगळ्या मसाल्याला चटणी लागली पाहिजे. 1-2 मिनिटं आपण हे असंच परतवून घेऊया. एक 2 मिनिटं हा मसाला चांगला परतवून झाला. यामध्ये घालायची आता भाजलेली भेंडी. भेंडी सुद्धा या सगळ्यामध्ये चांगली मिक्स करून घेऊयात. सगळ्या भेंडीला हा मसाला लागला पाहिजे. भेंडी घातल्यानंतर ही भाजी आपल्याला सतत परतवत राहायची. आता भेंडी परतवताना आपल्याला अजिबात झाकून वगैरे ठेवायची नाही, नाहीतर पुन्हा या भाजीमध्ये मॉइश्चर येईल आणि चिकट होऊ शकते किंवा मसाला एका बाजूला आणि भेंडी एका बाजूला असं होऊ शकतं. त्यामुळे अजिबात आपल्याला ही भाजी झाकून ठेवायची नाही, अशीच सतत तव्यात परतवत राहायची 3 ते 4 मिनिटं. बघू शकता व्यवस्थित आता तव्यात परतवली गेली. सगळ्या भेंडीला हा व्यवस्थित मसाला लागला आहे. आपली भाजी आता ऑलमोस्ट रेडी आहे. या स्टेजला मीठ वगैरे आपण चेक करायचं, कमी असेल तर मीठ घालू शकतो. भाजी झाली की यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीर सुद्धा या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आणि आणखी 1 मिनिटभर फक्त ही भाजी तव्यावर परतवून घ्यायची. बघू शकता किती मोकळी मोकळी भाजी झालेली आहे. अजिबात भेंडी चिकट नाहीये. एकदम परफेक्टली भाजी तयार झालेली आहे. अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने चविष्ट शेंगदाणा भेंडी तयार झाली. तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर करून बघा आणि ही भाजी कशी होते हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.